हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तुमचा आजचा येणारा दिवस आणि पुढचे येणारे सगळे दिवस खूप चांगले जावो आणि तुमचे सगळे चांगले कामं लवकरात लवकर पूर्ण हो, तर देवाच्या चरणी हीच प्रार्थना राहील बरं का माझी। चला आज व्हिडिओला सुरुवात करूया। आज ना डायरेक्ट संध्याकाळपासून मी व्हिडिओला चालू करते, म्हणजे आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत। आज संडे होता, त्याच्यामुळे दोन्ही टायमाचा स्वयंपाक माझा एकदाच झालेला आहे। म्हणलं आता टाईम शिल्लक आहे, तर आता मुलं कसं सारखं बाहेरचं स्नॅक्स खातात वगैरे, तर मी त्याच्यासाठी ना ज्या नमकीनवाल्या शंकरपाळ्या असतात ना त्या बनवील, किंवा नमकपाळ्या पण म्हणता येईल, तर त्या बनवील। साधी सोपी सरळ रेसिपी आता मी डायरेक्ट तुम्हाला केलेलंच दाखवते। एक 1.5 वाटी मैदा, 1.5 वाटी रवा घेतला आहे। तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरू शकता। त्याच्यात थोडंसं मीठ आणि जिरा आणि ओवा क्रश करून टाकायचं आहे, आणि थोडंसं मोहन घालायचं आहे तेल गरम करून, आणि ते मिक्स करून छान लांब लांब शंकरपाळ्या करायच्या। तर मी थोडक्यात तुम्हाला रेसिपी सांगितली, आता डायरेक्ट तुम्हाला तळताना दाखवते, कारण आता ही साधी सरळ सोपी रेसिपी आहे, असं काय ह्याच्यात लॉजिक नाही आहे। त्यानंतर प्लस संध्याकाळी म्हणजे हे सगळं झाल्याच्यानंतर मला सगळा भाजीपाला मी मार्केटमधून घेऊन आली, तो सगळा भाजीपाला व्यवस्थित ठेवायचा आहे। त्याच्या आधी आता घरात कोणी नाही आहे, सगळेजण बाहेर गेलेत, मी पटकन हे एक काम आवरून घ्यावं। चला मग आपण जास्त उशीर न करताना आपल्या कामाला सुरुवातच करूया। आता ना इकडे पीठ मळून मी अर्धा तास ठेवलं होतं, आणि असं बघा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, असे काप करून घेते मी। बघा आधी उभे काप केले आणि त्यानंतर लगेच आडवे काप करून घ्यायचे। ह्याला ना असे काप मोठे मोठे ठेवले तरी चालेल, पण ह्याची टेस्ट ना भन्नाट लागते बरं का। म्हणजे आपण जे बिस्किट खातो ना, खारे बिस्किट वगैरे, तसं लागते। हे काय असं दिसतं बरं का। आणि असेच लांब लांब काप ना आधी तेल गरम करून घेतलेलं आहे, आणि पहिलं 1 मिनिट, 1 मिनिटापेक्षाही कमी, कारण हे पटकून तळले जातात बरं का। 1 मिनिटापेक्षाही कमी बारीक आचेवर तळून घ्यायचं, आणि नंतर ना गॅसची फ्लेम मोठी करायची आहे, आणि मग मोठ्या आचेवरती तळून घ्यायचं आहे। ही एक भन्नाट रेसिपी आहे बरं का, मुलं ना आवडीनं खातात। हां, आणि आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी मैद्याऐवजी तुम्हाला खूपच हेल्दी हवं असेल तर ना तुम्ही इकडे गव्हाचा पिठाचा उपयोग करू शकतात। मी इकडे गव्हाच्या पिठाचा उपयोग केला नाही, रवा आणि मैदा घेतलेला आहे। आता बघा हे कसे फुरफुरीत व्हायला लागले, आणि आता ह्याचा आवाज बघा कसा आहे, एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात, आणि तोंडात टाकले ना लगेच विरघळतात। तोंडात टाकल्यावर कुरुम कुरुम असा आवाज येतो। बरं आहे ना, बाहेरचं खाण्यापेक्षा ना हे घरातले असे हेल्दी स्नॅक्स आपण केलेले बरे। आता ह्याच्यावर तुम्ही चटणी, आपलं लाल मिरची पावडर किंवा चाट मसाला, तुम्हाला आवडेल तो मसाला घालू शकता। मी इकडं ना पेरी पेरी मसाला घालतो म्हणते, पेरी पेरी मसाला घालते, कारण ह्याची चव ना एकदम भारी लागते, आणि माझ्या मुलाला म्हणजे सोहमला हा पेरी पेरी मसाला आवडतोच। आता 1.5 असं प्रमाण घेऊन एवढे सगळे तुम्ही हे नमकपारे किंवा शंकरपाळे करू शकता। त्यानंतर ना चला बाय म्हणलं खरं, पण संध्याकाळच्या ह्याच्यामध्ये टाईम शिल्लक होता, तर सासूबाईंनी बाजारातून ताजा ताजा भाजीपाला आणला होता। आता काही गोष्टी मी धुवून ठेवते, काही गोष्टी मी तशाच ठेवते। आता कोथिंबीर मात्र मी धुवून नाही ठेवते, कारण आपण जर कोथिंबीर धुवून ठेवली ना ती नासते बरं का, खराब होते। म्हणून मी फक्त शिमला मिरची, टोमॅटो वगैरे अशाच गोष्टी धुवून ठेवते, आणि ज्यावेळेस मला पाहिजेला असेल ना त्यावेळेस मी कोथिंबीर स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेत असते। आता ना ह्या डब्यांचा मला तर खूप छान प्रकारे उपयोग होतो आहे बरं का। तर ह्या डब्यांचं ना मी इकडं टॅग करते, तर तुम्ही नक्कीच घ्या, तुम्हाला आवडले असतील तर हे डबे, कारण फ्रीजमध्ये ना जागा पण म्हणजे मस्त व्यवस्थित मावून जातो। आता खालचा ना माझा डब्बा जो असतो ना स्टोरेज, तो तुटला होता, त्याच्यामुळं मी हे डबे घेतलेले आहे, आणि ज्या जास्तीच्या भाज्या आहेत त्या मी अशा कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवलेल्या आहेत। आता ह्या वरच्या भाज्या आधी वापरणार, आणि डब्यातल्या भाज्या नंतर वापरणार। चला सी यू इन नेक्स्ट व्लॉग, बाय।